म्हणजे सत्याचा संग करणे. लक्षात ठेवा, सत्संग कशाला म्हणतात. तो आपण कशाला सत्संग म्हणतो. सतसंग जो आहे त्याचा संग करायचा आहे तुम्हाला. आपल्याला कशाचा संग करायचा आहे. सत्य काय आहे या जगात. बरं काय सत्य आणि त्याचा संग करायचा आहे. या जगात खरं काय आहे. या जगात एकच सत्य आहे फक्त. जगात लक्षात ठेवा, या जगात फक्त परम तत्व जे आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारी. लक्षात ठेवा, याला म्हटलं सत्संग. या सत्याचा संग करायचा आहे तुम्हाला आपल्याला प्रत्येकाने. कोण्या सत्याचा. आपल्या प्रकृतीत असणारं जे आत्मतत्व आहे. आपल्या प्रकृतीतलं असं दूर नाही. मला काही सत्संग दूर आहे काय नाही. आपल्या प्रकृतीतलं जे आत्मतत्व आहे, जे परम तत्व आहे, ते तत्व तुम्हाला आपल्याला पाहायचं आहे आणि त्याचा संग करायचा आहे रात्रंदिवस. न धरी रे संग. प्रकृतीचा संग नाही. लक्षात ठेवा, या प्रकृतीच्या आत असणारं जे आत्मतत्व आहे ते खरं आहे. लक्षात ठेवा, ते निघून गेल्यानंतर हे प्रकृती शून्य होऊन जाते. लक्षात. आयुष्याचे शेवटी देह तैसा. कसा देह आहे. शून्य होऊन जाते. जोपर्यंत आपल्या प्रकृतीत सत्य आहे तोपर्यंत हे प्रकृती चालू आहे आणि त्या सत्याचा संग करायचा आहे तुम्हाला आपल्याला. काय खरं आहे आपल्या प्रकृतीतलं. आपल्या प्रकृतीतलं फक्त एकच खरं आहे. आत्मतत्व हे खरं आहे या जगातलं. आणि हे आत्मतत्व तुम्हाला आपल्याला पाहायचं आहे प्रत्येकाले. त्याला म्हटलं खरा सत्संग. त्या संघात जायचं आहे तुम्हाला आपल्याला. कोणाच्या. त्या आत्मतत्वाच्या संघात जायचं आहे. आणि आत्मतत्वाच्या संघात लिहून देणारे फक्त संत महात्मे. लक्षात ठेवा. म्हणून पहिल्यांदा संत महात्म्याचं वर्णन केलं भगवंताने. नाथ महाराज काय लिहिले आतापर्यंत की संत महात्मे जो गेल्यानंतर संत महात्मे सत्य आणि होत या दोन गोष्टी समजावून सांगतात. सत्य आणि होत. लक्षात ठेवा, सत्य काय या जगात. या जगात सत्य फक्त एकच आहे. आत्मतत्व हे संपूर्ण सृष्टीत एकच आहे, वेगळं नाही. परी गुरु भक्तांची अति आवडी सत्संगे विन रोकडी सद्भक्ती चोकडी न पाविजे. सत्संगाशिवाय आपल्या ठिकाणी असं जे पवित्र ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त होत नाही. लक्षात ठेवा, आत्मतत्वाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान इतरत्र प्राप्त होणार नाही. लक्षात. माझी या प्राप्ती लागोनी भक्ती ज्ञान मार्ग दोन्ही. ज्ञान अत्यंत कठीणपणे भक्ती निर्वग्नी पाविती मज. काय लिहितात महाराजांना की दोन मार्ग सांगून राहिले भगवत प्राप्तीचे. काय लिहितात त्या ठिकाणी. भक्ती आणि ज्ञान मार्ग ह्या दोन गोष्टी आहेत भगवत प्राप्तीच्या. ज्ञान अत्यंत कठीणपणे. ज्ञान हे अतिशय कठीण आहे. आवर केवढं कठीण आहे ज्ञान. भक्ती निर्विघ्ने पावती मज. ज्ञान हे अतिशय कठीण आहे नाथ महाराजांचा. आवर एक एक श्लोक शिक्या करता. ज्ञानाचा एक एक श्लोक शिक्या करता एक एक दिवस लागते. लक्षात. एका दिवसात एक श्लोक सुद्धा पाठ होत नाही. इथलं ज्ञान कठीण आहे. पण ज्ञान जे आहे ते ज्ञान म्हणतात भक्तीपेक्षा ज्ञानापेक्षा भक्ती हे श्रेष्ठ आहे. महाराज काय म्हणतात या ठिकाणी. भक्ती निर्विघ्न पावती मज. ज्ञान आणि भक्ती. ज्ञान हे कठीण आहे. ज्ञानाचं साधन सुद्धा कठीण आहे. पण भक्ती अतिशय पवित्र आहे. आणि भक्ती जर केल्यामुळे भक्ती केल्यामुळे काय होते. ज्ञान सुद्धा प्राप्त होते आपल्याला. संसार तरावया लागी अनेक साधने अनेकी. बोलिली ती जाणवागी उत्तम प्रयोगी मध्भक्ती. संसार तरावया लागी. महाराज काय लिहितात. या संसारात तुम्ही आपण आलो सर्व लोक या पृथ्वी तलावर. आता याच्यातून आपल्याला तरुण जायचं आहे प्रत्येकाले. म्हणजे काय करायचं आहे. तरुण जायकरता उद्धार करायचा आहे. उद्धार. उद्धरेत आत्मनात्मानो नात्मा
आत्मैव ह्यात्मैव बंधुरात्मैव रिपुरात्मा. या प्रपंचातून या संसारातून तुम्हाला आपल्याला तरुण जायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? उद्धार करायचा आहे. उत आणि धार लक्षात ठेवा, शब्द दोन आहेत. उद्धार म्हणजे आपल्या इंद्रियाची जे धार आहे, आपल्या पंच ज्ञानेंद्रियाची आणि पंच कर्मेंद्रियाची धार कुठे आहे? ते खाली वाहून राहिली अशी जमीनकडे. आता तरी उद्धार म्हणजे वर न्यायचं आहे. आता लक्षात, वडचणीचे पाणी आळ्यावर गेले, नाथ महाराजचे शब्द आहे. वडचणीचे पाणी आळ्यावर गेले, पण कसं काय जाईल वडचणीचं पाणी आळ्यावर? जाणार नाही आपल्या जन. उद्धार म्हणलं झाले. धार म्हणजे प्रवाह आणि उत म्हणजे इंद्रियांची जे धार आहे, इंद्रियांचा जो प्रवाह आहे तो विषयाकडे आहे. लक्षात ठेवा. आता इंद्रियांचा जो प्रवाह आहे तो विषयाकडे आहे. विषयाचा प्रवाह बंद करायचा आहे आणि आत्मतत्वाकडे याचं लायचं आहे. काय लायचं आहे? त्याचं वर न्यायची आहे धार. धार वर न्यायची आहे म्हणजे उलटे करायचे आहे हे इंद्रिय. उद्धार म्हटलं झाले. आणि हे इंद्रिय उलटे झाल्यानंतरच आपल्या प्रकृतीतले जे विषयाची आसक्ती आहे ते समाप्त होते. तशी समाप्त होत नाही. लक्षात ठेवा. उद्धार म्हणजे आपल्या प्रकृतीत उलटी न्यायची आहे. शब्द म्हणजे काय करायचे आहे? आपल्या इंद्रियाची धार हे वर न्यायची आहे, आज्ञाचक्राच्या वर. आणि आज्ञाचक्राच्या वर गेल्यानंतर काय होते? त्या ठिकाणी उद्धाराचं साधन आहे. त्या ठिकाणी आत्मतत्व आहे. लक्षात ठेवा. त्याला म्हटलं उद्धार. संसार तरावया लागी अनेक साधने अनेकी. अनेक साधनं केले लोकांना संसारातून करून जायसाठी. पण ते साधनं कसे आहे म्हणतात? ते साधनं सरे निष्फळ आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं फळ नाही. नाना साधनांच्या केल्या खटपटा परित्यान पावती हो त्याची या दारवंटा. ते भगवंताच्या दाराला सुद्धा जाऊ शकत नाही. कारण उद्धाराचं साधन हे एकच आहे. आत्मतत्वाची भक्ती करणं हे उद्धाराचं खरं साधन आहे. हे साधन सोडलं बाकीचे साधनं करायला लागले लोक. लक्षात, बाकीच्या साधनाही ना आपला उद्धार कदापि होऊ शकत नाही. नाथ महाराज म्हणतात संसार तरावया लागी अनेक साधने अनेकी बोलिली ती जाण वावगी उत्तम प्रयोगी मदभक्ती. हे सगळे साधन वावगे आहे. वावगे म्हणजे खोटे आहे. उपायान माझी अति प्रांजळ निर्विघ्न आणि नित्य निर्मळ माझा भक्ती मार्ग केवळ ज्ञान ते विकळ मध्यभाती. काय लिहिताना मला जाता की उपाय सांगून राहिले या ठिकाणी भक्तीचा. आणि भक्ती मार्ग जो आहे तो अतिशय सोपा आहे. लक्षात, नुसतं आपले इंद्रिय जे आहे ते विषयापासून परावृत्त करायचे आहे. लक्षात ठेवा. इंद्रिय जे आहे ते विषयापासून परावृत्त करायचे आहे. आणि परावृत्त करून आपल्या ज्या इंद्रियाची धार आहे ते वर न्यायची आहे. म्हणजे आपले प्रकृतीतले जे 6 कमळ आहे ते 6 कमळ सरळ होती. हे उलटे आहेत. कसे आहे? उलटे आहे. म्हणून आपली विषयाची आपली इंद्रियाची धार जी आहे ती उलटी आहे. म्हणजे विषयाची आसक्ती आहे ते कमळ सरळ झाले. घागरच्या तोंडासारखे हे सरळ झाले. काय होते? ते ध्यानानं सरळ होतात. लक्षात ठेवा. जेवढं जेवढं तुम्ही जास्त ध्यान करसाल त्या ध्यानाला जेवढा जेवढा वेळ वाढेल तेवढे तेवढे आपले कमळ सरळ होतील. लक्षात ठेवा. आणि तेवढं तेवढं त्याच्यामध्ये परमामृत जाऊन पडेल. अशी अवस्था नाथ महाराज तुम्हाला आपल्याला सांगून राहिले. असा भक्ती मार्ग सांगून राहिले. आणि अशी जे पवित्र भक्ती आहे ते पवित्र भक्तीनाथ महाराज काय म्हणतात ते तुम्हा आपल्याला प्रत्येकाला करायची आहे. मळा शिंगवावया लागोनी. दोन दृष्टांत सांगून राहिले नाथ महाराज. काही लोक पूर्वी मळे करत होते. काय करत होते? मग मोठ पाठ उपाय दोन्ही. पहिले लोक मोठ धरत होते. काय करत होते? मोठीनं पाणी काढत होते. आता मोठ डुबली. मग इंजन आले. मग इंजनही गेले. आता काय आलं म्हणतात?
आता मोटारी आल्या, पाट आले, काय आले? जमीन मध्ये पाट आले. पण मोठ कशी आहे म्हणतात? येता जाता ओढा ओढी होय बिजे थोडी वाघ एक. जमीन थोडीशी भिजते, पण येता जाता मोठ कशी आहे? मोठीचं पाणी थोडंसं पाणी येते. पण पाटाचं पाणी तसं आहे काय? नाही. पाटाचं पाणी एकदा भरून आलं की एका घंट्यात सर्व आवरलं नव्हते. मोठ नाळा बैल जोडी अखंड जोडीता सुडी येता जाता ओढा ओढी भोय विजे थोडी भागे. त्या ठिकाणी मोठ नाळा बैल दोरी हे सगळं आपल्याला काय करावं लागतं म्हणतात? पूर्वी होतं ते, आता नाही. ते तही मोठ तुटे का नाडा तुटे. त्या ठिकाणी मोठ तुटी नाळा तुटी भीती होती पहिले. काही तर बैलच चालले जातील. का बरं? पूर्वी थोडं कठीणच होतं ते. कठीण मोठा नव्हतं ते कुठे बा पहिले जुन्या काळात. ओढपडे बैला उचडे तरी हाता येता पिकाटे होल तुटे तात्काळ. ते पीकच ये ना. नाथ महाराज घेऊन राहिले या ठिकाणी काय म्हणतात? ते पीक येता येता ओल आटून जाईल. कारण त्या मोठीचं पाणी किती घे? फार कमी उन्हाळ्यात. पैसा नवे सरिते जा पाट एक वेळ केल्या वाट हरनिशी गळगळाट चालती लोट जीवनाचे मोठेचे पाणी तैसे ज्ञान. ज्ञान कसं आहे म्हणतात? त्या मोठीच्या पाण्यासारखं आहे ज्ञान. त्यावर नाथ महाराज काय शब्द लिहिला या ठिकाणी आता? मोठेचे पाणी तैसे ज्ञान करोनी वेदशास्त्र पठन नित्यानित्य विवेकाशी जाण पंडित विचक्षण बोलती. कशासारखं आहे पाणी? मोठीच्या पाण्यासारखं ज्ञान आहे. आणि भक्ती कशी आहे म्हणतात? एक कर्माकडे ओढी एक संन्यासाकडे सोडी. मला सांगतात की एवढं मोठं ज्ञान प्राप्त केलं आणि ज्ञान प्राप्त करून वेदात हे लिहिलंय किंवा शास्त्रात हे लिहिलंय असं पंडित लोक सांगत असतात. लोक आणि पंडित काय सांगतात? एक कर्माकडे ओढी एक संन्यासाकडे ओढी एक म्हणती गोष्टी कुडी देहो डावडी न घालावा. काही लोक म्हणतात संन्यास घ्या, काही लोक म्हणतात गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे, काही लोक काही सांगून राहिले म्हणजे काही ना काही त्या शास्त्रातल्या गोष्टी सांगून राहिले. खरं कोणतं आहे? एक म्हणती प्रारब्ध प्रमाण एक म्हणती सत्य शब्द ज्ञान एक म्हणती धरावे मौन अति जल्पना न करावे. अनेक गोष्टी सांगून राहिले शास्त्रातल्या. काही लोक म्हणतात प्रारब्ध श्रेष्ठ आहे, काही लोक काय म्हणतात की यज्ञ आधारित कर्म श्रेष्ठ आहे, काही लोक काय म्हणतात शब्द ज्ञान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात मौन धरायला पाहिजे. अनेक गोष्टी सांगून राहिले परमार्थाबद्दल, पण एकही गोष्ट खरी नाही. लक्षात ठेवा. एक म्हणती संडावी उत्पत्ती ज्याची त्याची अधिक युक्ती तोची ज्ञाता निश्चिती सांगो किती मूर्खांशी. महाराज काय लिहितात आता? एवढं मोठं ज्ञान प्राप्त केलं पण सत्य कोणतीच गोष्ट नाही. कोणी म्हणते संन्यास घ्या, कोणी म्हणते मौन धरा, कोणी म्हणते हे करा, कोणी म्हणते ते करा. साधकाने काय करा? का बरं? सगळे लोक विचारात पडेल आहे. लक्षात ठेवा. हे करा की ते करा. कोणी म्हणते देवपूजा करा, कोणी म्हणते गण लावा, कोणी म्हणते माळ घाला, कोणी म्हणते नाही नाही तीर्थयात्रा गेल्यानं होते, चला आमच्या बरोबर तीर्थयात्रेले. अनेक प्रकारच्या गोष्टी सांगून राहिले ज्ञानी लोक. नाथ महाराज सांगून राहिले. लक्षात ठेवा काय म्हणतात? एक म्हणती तप प्रमाण एक म्हणती पुरशरण. काही लोक म्हणतात तपश्चर्या गेल्यानं भेटते देव,
काही लोक म्हणतात पुरस्चरण, पुन्हा पुन्हा भक्ती केल्यानं पुन्हा पुन्हा नामस्मरण केल्यानं भेटते देव. एक म्हणती वेदात देना द्या वेदान, एक म्हणती. काही लोक म्हणतात वेदात देण केल्यानं परमात्मा भेटीन, काही लोक म्हणतात दान दिल्यानं भेटीन. दान एक तो हे आवळेची मोडी, एखादा येते ते अवघच मोडून टाकतात, ते काही खरं नाही. दुसरं करा घाली योगाची कडाडी, योगाभ्यास केल्यानं साध्य होईल. कोणी म्हणते देव लावी आसन मुद्रेची ओढी, बैसवी रोकडी वरच्यावरी. कोणी म्हणता वाऱ्याने साध्य केलं तर जमीन. लक्षात पैसे नाना प्रकारचे लोक, पैसे नाना प्रकारचे वाद करती, एक दिशेव नवे सर्वता. ज्ञानाभिमान अति पंडिता, ज्ञान तत्वता कळेना. महाराज म्हणतात एवढं मोठं ज्ञान प्राप्त केलं, पण त्या ज्ञानी लोकांनी सुद्धा ज्ञान प्राप्त झालं नाही. लक्षात ठेवा, ते मूर्खासारखे बोलून राहिले. नाथ महाराज म्हणतात काय काय शब्द लिहिले नाथांनी. ज्ञान संगता ज्ञान तत्वता कळेना. अनेक प्रकारचे वादविवाद करून राहिले लोक. लक्षात, हे पूर्वीपासूनच आहे, आजपासून नाही. 88 सहस्र ऋषी एका ठिकाणी बसले अरण्यात, नैमिष्य अरण्यात, आणि ते तत्वज्ञान सांगायला लागले एकामेकाला. पुढच्या अध्यायात येणार आहे 17व्या अध्यायात. आणि काय सांगत होते, एक ऋषी उठला म्हणे एकच तत्व आहे या जगात, दुसरा उठला म्हणे 2 आहे, तिसरा उठला म्हणजे 3 आहे. असं करता करता 88,000 ऋषी होते त्या ठिकाणी. कोणी म्हणजे 36 तत्व आहे, कोणी म्हणजे 8 तत्व आहे, कोणी म्हणजे 9 तत्व आहे, कोणी म्हणजे 10 तत्व आहे. असे त्याच्या मनानं हे करायला लागले त्या ठिकाणी. हे पूर्वीपासूनच आहे. लक्षात, एकालाही ज्ञान नाही. लक्षात महाराज सांगून राहिले एवढं मोठं ज्ञान प्राप्त केलं, पण त्या ज्ञानाचा जो अभिमान आहे तो अभिमान अति पंडिता. ज्ञानाचा अभिमान निर्माण होते. एक निश्चय नवे सर्वता, ज्ञानाभिमान अति पंडिता. ज्ञान तत्वता कळेना. या जीवनात आल्यानंतर, या पृथ्वीतलावर आल्यानंतर असं जे पवित्र ज्ञान आहे, ते ज्ञान त्या ज्ञानी लोकांनीच कळलं नाही. बाकी हे काय करी ज्ञान हे समजून घ्यायचं आहे. आणि ज्ञान कशाकरता प्राप्त करायचं आहे. ज्ञानाचं साधन जे आहे, ते ज्ञानाचं साधन तुमच्या आपल्या उद्धाराकरता आहे. लक्षात ठेवा, कशाकरता आहे ज्ञानाचं साधन. ज्ञान कशाकरता प्राप्त करायचं आहे. ज्ञान हे तुमचं आपल्या जीवनाचं कल्याण करण्याकरता प्राप्त करायचं आहे. की वादविवाद करायचा आहे. वादविवाद करणारे अनेक लोक होत गेले. कबीर साहेबांसोबत सुद्धा अनेक लोकांनी वादविवाद केला. लक्षात ठेवा, तो कोणता पंडित होता सर्वाजित, तो कबीर साहेबांच्या घरी गेला. काय घेऊन गेला, सगळ्या पोथ्या घेऊन गेला बैलावर बांधून. म्हणजे आता माझ्याशी शास्त्रार्थ करा. त्याची आई कबीर साहेबाची भक्त होती, सर्वानंदची. त्याचं नाव सर्वानंद होतं. आणि सर्वानंद हा त्याच्या आईला सांगत होता की मी सर्व लोकांनी जिंकून घरी आलो या पृथ्वीला लागल्या. ब्राह्मण होता तो. मी शास्त्रार्थ केला आणि त्या शास्त्रातली पास झालो सगळ्या लोकांनी. त्याची आई म्हणजे सगळ्या लोकांनी तू पास झाला, पण कबीर साहेबाजवळ जा एकदा. तुम्ही जा काशी क्षेत्रात जाऊन ये. एकदा तुला कबीर साहेबाला जिंकलं की तुझं नाव आम्ही सर्व जिंकू. म्हटलं काय म्हणतो कबीर साहेब, काय शिकेल आहे का, फळानी माणूस आहे, काय शास्त्रार्थ करीन आपल्याशी. गेले कबीर साहेबाच्या घरी. आणि कमाली होती, कमाली कमाली आहे त्या बाईचं नाव. ते जिवंत गेली कबीर साहेबाला. काल बोललो होतो. कमाली पाणी काढत होती विहिरीवर. हा सर्वानंद गेला त्या ठिकाणी. आणि त्या एटायत जाऊन त्या बाईला म्हणे मला तहान लागली, पाणी प्यायला. पाणी पिल्यावर विचारायला लागला म्हणजे विहीर कोणाची आहे, कोणाची आहे विहीर. आणि या एटायत कोणाची विहीर असेल म्हणजे आमचीच विहीर आहे. अरे म्हणजे मी मुसलमानाच्या विहिरीचं पाणी प्यायला.
आता पाणी पेला ना, मग काय राहिलं? पाणी पेल्यानंतर कबीर साहेबाच्या घरी गेला सोबत. कबीर साहेबाला म्हणायला लागला की तुम्ही माझी शास्त्रात करा. तर कबीर साहेब होते ते काही सामान्य होते काय? कबीर साहेब म्हणत तुम्ही कसे काय आले या ठिकाणी शास्त्रार्थ कार्य करता? म्हणजे तुम्ही माझ्याशी शास्त्रार्थ करा. माझ्या आईनं पाठवलं तुम्हाला जिकेचं आहे म्हणजे शास्त्रार्थ. हा काय म्हणे शास्त्रार्थ करा. तर कबीर साहेब काय म्हणत, मी हारलो, हे लिहून तुझ्या जाता ना, मी सही करतो म्हणजे अंगठा देतो, मला काय लिहून आहे. त्यानं लिहलं. कबीर साहेब हारले, मी जिंकलो. आला घरी लिहून. कबीर साहेबांना अंगठा टेकवला त्याच्यावर, त्याच्या कागदावर. आला घरी घेऊन. घरी आल्यावर काय झालं, घरात येताबरोबर ते अक्षर बदलत होते. बदलले अक्षर. कबीर साहेब जिंकले, मी हारलो. त्याची बाय म्हणे वाच काय लिहिलं तर. म्हणे मी ना लिहिलं म्हणे, मा चुकलं म्हणे लिहा, डबल जातो म्हणे. पुन्हा गेला. असा लय दार गेला, 3-4 दार कबीर साहेबांचे. पुन्हा ते शब्द बदलत होते. लक्षात ठेवा. नंतर काय झालं म्हणतात की तो हारला म्हणून पुन्हा कबीर साहेबाकडे गेला. सर्वाजित नाही बनला तो. असे अनेक शास्त्रार्थ करणारे जे पंडित लोक आहेत ना, महाराज म्हणतात ते पंडित लोक सुद्धा ज्ञानाचा अभिमान करून राहिले. पण ज्ञान कसं आहे म्हणतात, ज्ञान हे अतिशय पवित्र आहे. ज्ञान कसं आहे, ज्ञान हे अतिशय पवित्र आहे. आणि ज्ञानाचं साधन जे आहे ते साधन तुम्हा आपल्याला भक्ती करण्याकरता आहे. लक्षात ठेवा. ज्ञानाचं साधन हे उद्धाराकरता आहे, हे काही पोट भरण्याकरता नाही. लक्षात ठेवा. ज्ञानाचं साधन हे भक्ती करण्याकरता आहे, उद्धार करण्याकरता आहे. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज काय लिहितात पुन्हा, ज्ञानाभिमान अति पंडिता ज्ञान तत्वता कळेना. कोणतं ज्ञान पाहिजे आपल्या ठिकाणी? असं जे पवित्र ज्ञान आहे, उद्धाराचं साधन जे आहे ते ज्ञान समजत नाही. म्हणून काय करतात लोक, त्या ज्ञानाचा वापर कुठेही सुरू आहे. लक्षात ठेवा. ऐशी ज्ञान मार्गीची गती नाना परींची विघ्ने येती. विकल्पे नारली उत्पत्ती माझी निज प्राप्ती तेथे नाही. नाथ महाराज म्हणतात की असं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त झालं, पण त्या ठिकाणी विकल्प निर्माण झाला तर भगवंताची प्राप्ती न होता विकल्प निर्माण होते. लक्षात ठेवा. तैशी नवे माझी भक्ती नाम मात्रे मज पावती. नामे उत्तरले नेनो किती याची भागवती बोलिले. नाथ महाराज म्हणतात की असं जे पवित्र नाम आहे त्या नामानं अनेक लोकांचा उद्धार झाला. भगवंताची जी भक्ती आहे त्या भक्तीनं अनेक लोकांचा उद्धार झाला. आणि उद्धार झाल्यामुळे काय म्हणतात नाथ महाराज या ठिकाणी, तैशी नव्हे माझी भक्ती. त्या ज्ञानासारखी नाही. कशी आहे म्हणतात भक्ती, नाम मात्रे मज पावती नामे उद्धरले देनो किती हेची भागवती बोलली. नामापासून किती मोठ्या लोकांचा उद्धार झाला. पण हे नाम तुम्हाला आपल्याला समजून घ्यायचं आहे. नाम नाम सब कोई कहे. कबीर साहेब काय म्हणतात, नाम नाम सब लोग कहे. नाम नाम सगळे लोक म्हणून राहिले, नाम न चिन्हे कोय. पण नाम जे आहे ते कोणाला समजलं नाही अजून. लक्षात. नाम कसं आहे, नाम हे गुप्त आहे प्रत्येकाच्या प्रकृती. आणि ते नाम प्रगट करून देणारे संत महात्मे आहे. लक्षात ठेवा. संत महात्मे उपाय सांगतात त्याच्यावर प्रगट तुम्हा आपल्याला करायचं आहे. लक्षात ठेवा. त्या ठिकाणी काय म्हणतात, माझे करिता गुण वर्णना काळी कथा नाम संकीर्तना. तेथे रिगो न शके विघ्न गडगर्जना हरिनामे. जेथे हरिनामाचे पोवाडे तेथे विघ्न पाहिजे बापुडे. विघ्न पळे मत भक्ता पुढे उघडती कवाळे मोक्षाची. काय म्हणतात महाराज या ठिकाणी, आता असं जे पवित्र नाम आहे ते नाम तुमच्या आपल्या ठिकाणी आपल्याला प्रगट करायचं आहे प्रत्येकाने. अलगा लक्षात. आणि त्या नामानं या कलियुगात काय लिहिलं कबीर साहेब, काय लिहितात, या कलियुगामध्ये जे नाम आहे ते नाम अतिशय श्रेष्ठ आहे. लक्षात ठेवा.
वास्तविक देवाले नाव आहे काय? देवाले नाव नाही. मज अनाम्याशी नाम ठेविले. कबीर साहेब ज्ञानेश्वर महाराज काय लिहितात ज्ञानेश्वरीत? मज अनाम्याशी नाम ठेविले. वास्तविक भगवंताले नाव नाही, पण हे नाम जे आहे हे नाम तुम्हाला आपल्याला पाहायचं आहे. कोणतं नाम आहे? जे ते हरी नामाचे पवाळे ते ते विघ्न पाहिजे बापुडे. विघ्न पडे मज भक्ता पुढे उघडती कवाळे मोक्षाची. माझे भक्त अति निराश न धरिती मोक्षाची आस. या लागी मी ऋषिकेश त्यांच्या भावार्था झुललो. अशा रीतीनं भगवंत काय सांगता या ठिकाणी आता ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असणारी जे भक्ती आहे, पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. भक्ती जर आपल्या ठिकाणी निर्माण झाली, कोणाची भक्ती निर्माण झाली? आत्मतत्वाची भक्ती करायची आहे तुम्हाला. आपल्याला लक्षात ठेवा, आत्मतत्व जे आहे ते प्रत्येकाच्या प्रकृतीत आहे आणि आत्मतत्व हे जागृत करायचं आहे तुम्हाला. आपल्याला जागीच आहे ते, पण आपल्या ठिकाणी आपण झोपलो. लक्षात ठेवा, आपण काय झालो? आपण झोपलो त्या ठिकाणी. आत्मतत्व हे जागी आहे, अखंड आहे ते. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज काय सांगतात? माझे भक्त अति निराश. भक्त कसे असतात? निराश म्हणजे ज्यांची सरली आस, ज्यांची सरली आस तो भक्ती पावे निराश. लक्षात ठेवा, त्याच्या ठिकाणी भक्ती हे प्रकट होते. माझे भक्त अति निराश न धरिती मोक्षाची आस. या लागी मी ऋषिकेश त्यांच्या भावार्थात झुललो. भगवंत समजून राहिले उद्धवा, भक्त कसे असतात? भक्ताच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आसक्ती नाही. दुःख कोण्या ठिकाणी आहे? आसक्तीपाशी बसे दुःख. याच्या ठिकाणी आसक्ती निर्माण झाली पंचविषयाची, त्याच्या ठिकाणी आहे दुःख. निराशेपाशी बसे सुख. निराशा म्हणजे ज्यांची सरली आस, ज्याची आसक्ती समाप्त झाली या देहाची किंवा संपूर्ण विषयाची आसक्ती समाप्त झाली, त्याच्या ठिकाणी काय निर्माण होते म्हणतात? भगवत स्वरूप निर्माण होते. भजन 2 मिनिट. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण
गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय गुरु एकनाथ महाराज की जय एवं निर्विघ्न वजमाजी सरता मार्ग नाही भक्ती परता श्री सत्य सत्यदा सर्वदा भक्ती तत्वदा मज पडिये काय लिहितात महाराज आता की अशी जे पवित्र भक्ती आहे त्या भक्तीचं वर्णन सांगून राहिले या ठिकाणी नाथ महाराज काय म्हणतात की अशी जे पवित्र भक्ती आहे ते पवित्र भक्ती जर आपल्या ठिकाणी निर्माण झाली असं जे नाम आहे ते नाम जर आपल्या ठिकाणी प्रगट झालं तर काय होते म्हणतात ते त्या नामाची जी भक्ती आहे ते भक्ती फलद्रूप होते लक्षात ठेवा एवं निर्विघ्न माझी भक्ती मज नाही भक्ती परता श्री सत्य सत्यगा सर्वदा भक्ती तत्वदा मज पडिये ऐशी निज भक्ती सुलभ पुढी देव सांगे अति आवडी उद्धवाशी हरी भक्ती घोडी हर्षाची गुढी उभविली तेने अशा रीतीनं जे भगवंत सांगून राहिले उद्धवा अशी जे पवित्र भक्ती आहे ते भक्ती तू या ठिकाणी प्रगट कर आणि तू निज धामाली ये. उद्धवाने प्रश्न मांडला होता की देवा तुम्ही निज धामाला जाऊन राहिले तर मी तुमच्या सोबत निज धामाला येणार आहे. कधी निज धामाला असं जाता येते काय नाही. कोणी एखादा माणूस करून राहिला त्याला म्हणतो मी तुमच्या सोबत येतो. यात्रेला कधी चालला ना म्हणते माणूस तुमच्या सोबत येतो. पण हा या जीवनातली यात्रा संपवून पुढे चालला कोणी म्हणीन का मी तुमच्या सोबत येतो नाही. भगवंत निज धामाला जायला लागले आणि निज धामाला जात असताना काय झालं म्हणतात उद्धव म्हणायला लागला की देवा तुम्ही आता निज धामाला चालले मला तुमच्या सोबत येऊ द्या. भगवंत म्हणत त्या ठिकाणी तसं येता येत नाही. तुझं आयुष्य संपलं आहे नाही. त्या ठिकाणी आयुष्य संपल्याशिवाय जाता येत नाही. आणि आयुष्य संपल्यावरही आपल्या कर्मानुसार आपल्याला जन्म भेटील. अलगा लक्षात कोणत्या देशात जातो आपण सांगता येईल कोणत्या ह्याच्यात जाऊ पितृलोकात जातो की स्वर्गात जातो की वैकुंठात जातो सांगता येईल का तुमचं तुम्हाला किंवा आपलं आपल्याला नाही. म्हणून उद्धव विचारायला लागला देवाले की मग तुमच्या सोबत यायचं आहे. भगवंतानं सांगलं तसं येता येणार नाही. हे पवित्र ज्ञान तू प्राप्त कर आणि पवित्र ज्ञान आणि पवित्र भक्ती प्राप्त करून तू निज धामाला येऊ शकतो. म्हणून भगवंतानं हे ज्ञान जे आहे ते ज्ञान उद्धवाला सांगायला सुरुवात केली. सांगता 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 परम पवित्र असं जे भक्तीचं वर्णन आहे ते वर्णन या ठिकाणी भगवंत तुम्हाला आपल्याला सांगून राहिले. उद्धवाशी हरी भक्तीची घोडी हर्षाची उडी उभविली तेने अशा रीतीनं ऐशी निज भक्ती सुलभ पुढी देव सांगे अति आवडी उद्धवाशी हरी भक्तीची घोडी हर्षाची गुढी उभविली तेने जे उद्धवाच्या जीवी होते
अनंते हरिके नाचो लागला दे दे जीवे श्री कृष्णे ओवाळी. उद्धवाच्या मनात जे होते की आपण आता धामाने जाऊ देवा बरोबर, पण उद्धवाने जे ज्ञान सांगलं ते ज्ञान ऐकता बरोबर उद्धवाच्या ठिकाणी आनंद निर्माण झाला आणि उद्धव म्हणायला लागला की देवा माझ्या मनात होते ते तुम्ही ना आत्मज्ञान सांगतो म्हणजे आतापर्यंत. ऐशी तुझी सुलभ भक्ती तरी अवघेची भक्ती कान करती. पुन्हा प्रश्न मांडला उद्धवाने की देवा तुम्ही आतापर्यंत या भक्तीचं वर्णन सांगून राहिले की ज्ञान कठीण आहे आणि ज्ञान प्राप्त जरी झालं तरी त्या ज्ञानाच्या ठिकाणी अभिमान प्राप्त होते आणि अभिमान प्राप्त झाल्यानंतर हे लोक एकामेकाचा द्वेष मत्सर करतात. बरोबर, ज्ञानी लोक एका ठिकाणी जर आले तर एकामेकाचा द्वेष करतात, लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज काय म्हणतात, उद्धवाने प्रश्न मांडला की देवा एवढी हे भक्ती पवित्र आहे, सुलभ आहे, अवघे लोक का करत नाही या पृथ्वी तलावरले. का बरं? जय उद्धवाच्या जीवी होते ऐशी तुझी सुलभ भक्ती तरी अवघेची भक्ती कान करती. देव म्हणे भाग्यवीर माझी भक्ती नगडे निशिती. उद्धवा लगेच देवानं उत्तर दिलं. सगळे लोक भक्ती का करत नाही? भक्तीचं माध्यम जे आहे ते सर्वेच्या भाग्यात पाहिजे. ज्याच्या भाग्यात भक्ती आहे तो भक्ती करू शकते. देव म्हणे भाग्यवीर माझी भक्ती न घडे निश्चिती. उद्धवा भाग्याशिवाय कोणतीच भक्ती घडत नाही. लक्षात, भाग्य म्हणजे समजून घेत चला भाग्य कशाला म्हणतात. नाही तर कोणी म्हणजे आमच्या भाग्यात नाही. भाग्यात पाहिजे म्हणजे काय पाहिजे आपल्या जीवनात? भाग्य म्हणजे पुण्य संपत्ती. लक्षात ठेवा, भाग्य म्हणजे पुण्य संपत्ती आणि पुण्य संपत्ती हे सामान्य गोष्ट नाही. लक्षात ठेवा. आणि निष्काम पुण्य जे आहे ते निष्काम केलेलं पुण्य. या ठिकाणी महायज्ञ चालू आहे. हा या महायज्ञात जो निष्काम गतीनं पुण्य करेल तो निष्काम गतीनं दान करील आणि त्या निष्काम गतीचं जे पुण्य आहे असं पुण्य प्राप्त पाहिजे. लक्षात ठेवा, महायज्ञात दान आणि महायज्ञात झालेलं दान त्याचं तिळ तिळ पुण्य साचा पडे. का बरं? हे काही पुण्य तयार होते काय? नाही, निष्काम पुण्य पाहिजे भक्तीले. याला म्हटलं भाग्य. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी. कशाकरता जन्माला आलो तुम्ही आपण? भाग्य हे तयार करावं लागते. भाग्य हे आपोआप प्राप्त होत नाही. जसं आपण दिवसभर कामाला गेलो म्हणजे आपल्याला काय भेटते? मजुरी भेटते. लक्षात ठेवा, शेतकरी लोक आहे तुम्ही, आपण दिवसभर काम करावं लागते त्यावेळेस मजुरी भेटते. तशी मजुरी भेटत नाही. हा देवाचा कायदा आहे, हा तुमचा आपला कायदा नाही. या ठिकाणी निष्काम सेवा करायची आहे प्रत्येकाने आणि आपल्या कमाईतला स्वकष्टाच्या कमाईतला 10वा हिस्सा तो परमार्थात खर्च करायचा आहे. त्याचं पुण्य प्राप्त होते. कसं पुण्य प्राप्त होते? निष्काम पुण्य प्राप्त होते. मज पाविजे ते शुद्ध पुण्य गा. 15व्या अध्यायात भगवंत लिहून राहिले, मज पाविजे ते शुद्ध पुण्य गा. असं तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. याला म्हटलं भाग्य. भाग्य म्हणजे काय? असं जमा करायचं आहे का? ते आपल्याला प्राप्त करायचं आहे. प्रत्येकाला या पृथ्वीतलावर तुम्ही आपण आलो, खरं जीवनातलं भाग्य म्हणजे पुण्य जे आहे ते पुण्य प्राप्त करायचं आहे. आलं का लक्षात? पुण्य आपोआप भेटत नाही, ते करावं लागतं. लक्षात ठेवा. फुकट मजुरी तिथे का कोणी आपल्याला संध्याकाळ लोकची नाही, त्याच्या शेतात काम करावं लागते तर आपण मजुरी देतो. लक्षात ठेवा. तसं हे एवढं मोठं पुण्य आहे, ते पुण्य तसं प्राप्त होत नाही. नामदेव महाराज काय म्हणतात, सकाळीच बोलून गेलो मी की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. त्यावेळेस जेवढं मोठं संत समागम घडते तसा संत समागम घडत नाही. नाथ महाराज म्हणतात की भाग्याशिवाय नाही.
भाग्य हे कमवावं लागते, तसं भाग्य प्राप्त होत नाही. आलं काय लक्षात? कोणी म्हणेल आमच्या भाग्यात नाही, असं आहे का? काही प्रत्येकाच्या भाग्यात आहे, पण भाग्य हे कमवावं लागते, लक्षात ठेवा. देव म्हणे भाग्य विण माझी भक्ती नघडे निश्चिती उद्धवा. भाग्य म्हणजे अतिशय पुण्य पाहिजे, आणि ते पुण्य जे आहे ते जमा करावं लागते, आणि जमा केल्याशिवाय ते भेटत नाही, लक्षात ठेवा. ते काही कोणाच्या जवळ नाही. कोटी जन्मांची पुण्य संपत्ती, खाली ओवी आलीच ना महाराज लिहूनच राहिले खालच्या ओवी. काय लिहितात? कोटी जन्मांची पुण्य संपत्ती जरी गाठी असे माहिती. काय काय लिहिला नाथ महाराज, एक एक शब्द महत्वाचा लिहिला. काय लिहिला? कोटी जन्मांची पुण्य संपत्ती. नामदेव महाराज सुद्धा तेच सांगून राहिले की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्माचं पुण्य सामुग्री पाहिजे, आणि ते कोणतं पुण्य पाहिजे म्हणतात? सकाम पुण्य नाही. सकाम पुण्यानं स्वर्गाची प्राप्ती होते, आणि निष्काम पुण्यानं भगवंताची प्राप्ती होते, सत्संगाची प्राप्ती होते. आता तुम्ही आपण या सत्संगात बसलो येऊन, केवढं भाग्य आहे. हे पूर्वजन्माचं पुण्य आहे, तुमचं लक्षात ठेवा. बिना पुण्यानं माणूस या मंडपात सुद्धा येत नाही, लक्षात ठेवा. कारण हे आत्मज्ञान आहे, हे काही कथा नाही की आलेम कथेत बसले नाही, कथेत नाही. आत्मज्ञान ऐकून राहिले तुम्ही, आपण सर्व भाग्यवान लोक आहे, लक्षात ठेवा. आता हा आवाज जोपर्यंत जाऊन राहिला तिथपर्यंत जे लोक ऐकून राहिले, पुष्कळ लोक ऐकून राहिले कथा. पुष्कळ लोकांनी सांगलं मध्ये की आम्ही तुमचं भागवत ऐकून राहिलो एकाकडे बसून. असं नाही की आपणच ऐकून राहिलो, नाही, लाऊडस्पीकर लायलाय, पुष्कळ दूर ऐकू जाते लोकांनी. 3-3 किलोमीटरवर 2-2 किलोमीटरवर आवाज जाऊन राहिला. पुष्कळ लोकांनी सांगलं गावामध्ये कोणतं चालू आहे हे सांगलं. असं नाही की त्यांनी सांगलं नाही, स्पष्टीकरण दिलं. नाथ महाराज काय सांगतात की कोटी जन्मांची पुण्य संपत्ती, कोट्यावधी जन्माची जे पुण्य संचय आहे, त्यावेळेस हे नाथ भागवत ऐकायचा योग येते, लक्षात ठेवा. तसा योग येत नाही, कारण भगवंताने हे उद्धवाने आत्मज्ञान सांगलं. त्याला म्हटलं उद्धव गीता. आलं का लक्षात? श्रीमद भगवत गीता आणि उद्धव गीता जे आहे ते अतिशय पवित्र सांगली देवाने, लक्षात ठेवा. श्रीमद भगवत गीता ही युद्धाच्या वेळेस सांगली अर्जुनाने, आणि एकांतात उद्धवाने जे ज्ञान सांगलं मोक्ष मार्गीचं ज्ञान, की ज्याच्यापासून आपल्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होईल, असं जे पवित्र ज्ञान आहे ते ज्ञान भगवंतानं उद्धवाने सांगले, एकांतात सांगलं. एकट्यात सांगलं, आणि एकट्यात सांगल्यावर उद्धवाने किती लोकांनी सांगलं? हे ज्ञान संपूर्ण सृष्टीने सांग, उद्धवाने सांगलं, लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे तुम्ही आपण सुद्धा सर्व लोकांना हे ज्ञान सांगून राहिलं म्हणून भाग्य आहे. एक जण ऐकून राहिला नाही हे ज्ञान नाही. कोटी जन्मांची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल गायती, तरी जोडे माझ्या संताची संगती सत्संगे भक्ती उल्हासे. नाथ महाराज काय लिहिता खाले की कोटी जन्माचं जर पुण्य असलं तर आपल्या ठिकाणी संत महात्म्याची भेट होते, आणि संत महात्म्याची भेट झाल्यानंतर एवढं मोठं जे पवित्र ज्ञान आहे ते ज्ञान तुम्ही आपण श्रवण करू शकतो, हे मोठं भाग्य आहे. सत्संगे भक्तीची प्राप्ती उद्धवा जाणगा निश्चिती, संतांपाशी माझी भक्ती वासपाती उभी असे. सत्संगात गेल्यानंतर काय होते म्हणतात? भक्तीची प्राप्ती होते, आणि उद्धवा माझ्या संतांची संगत जी आहे ती अतिशय पवित्र आहे. आलं का लक्षात? सत्संगे भक्तीची प्राप्ती उद्धवा जाणगा निश्चिती, संतांपाशी माझी भक्ती वासपाती उभी असे. संत महात्म्याची जो भक्ती आहे, दुसऱ्या काही नाही भक्ती. बाकीचे भक्तीचे साधन करून राहिले लोक, कोणी व्यवहाराचं साधन करून राहिला, कोणी प्रपंचाचं साधन करून राहिला, पण भगवंताची जी खरी भक्ती आहे ती खरी भक्ती कोणाची आहे म्हणतात? संत महात्म्याची आहे. आलं लक्षात? संतापाशी माझी भक्ती वासपाती उभी असे. हो का तू संत माझे मनसी, येर लोक
सांडिले कोणापाशी, तुझी भक्ती आरली संतापाशी काशे. उद्धवाने पुन्हा प्रश्न मांडला की देवा, आतापर्यंत तुम्ही संतांचं वर्णन सांगून राहिले, सत्संगाचं सांगून राहिले, आता तुम्ही म्हणून राहिले सगळे लोक एकाच भगवंताने निर्माण केले. हे बाकीचे लोक काय आहे, बाकीचे जे लोक आहे त्याचं काय वर्णन सांगून राहिले नाथ महाराज या ठिकाणी. आता की बाकीचे लोक तुला कोणापाशी सोडले देवा, हे संत जो ज्ञान आहे, बाकी लोकांचं ज्ञान आहे का? हे बाकी लोकांचं ज्ञान नाही. लक्षात ठेवा. उद्धवायचा विकल्प भाव येथे धरावया नाही गाठाव. भगवंत सांगायला लागले उद्धवा, असा विकल्प धरण्याचं काही कारण नाही या ठिकाणी. संत भजनी माझा सद्भाव केव्हा कोण पाहो भक्तीचा. संत भजनाच्या ठिकाणी म्हणजे संत महात्म्याचं जर भजन आपल्या ठिकाणी निर्माण झालं तर काय होते म्हणतात, आपल्या ठिकाणी सद्भाव निर्माण. तुम्ही आपण या ठिकाणी आलो, मोठा सद्भाव निर्माण झाला प्रत्येकाच्या ठिकाणी. आणि असा जो सद्भाव आहे, तो सद्भाव जर आपल्या ठिकाणी निर्माण झाला तर सद्भावेची प्रगटे देव. त्या सद्भावानं आपल्या चित्तात भगवंत प्रगट होते. संत सेवा करावयाशी कोण कारण तू मजवंशी. अनावरा मजानंतासी ती निजभावेशी आकडिले. मजा आकडिले ज्या हेतू तेही सांगे न तुझ वातू. मज वाचोनी जगा तू दुसरा तू नेनशी. आपुले जे स्वकर्मा मज अर्पिले सर्व धर्मा. देह गेय रूप नाम आश्रम धर्म मदर्पणा. कल्पांतीचे नी कळकळाटे सई धागे धागे विराटाटे. ऐसा ओढवल्या हाताने मल्लेले नेटे धडती. तुटोनी पडता आकाश आणि काही तेन भाती वास. या लागी मी ऋषिकेश त्यांचा जास्व झालोसे. अशा रीतीनं भगवंत काय सांगून राहिले उद्धवा, असा त्या ठिकाणी जो विकल्प निर्माण झाला. कोणता विकल्प निर्माण झाला? उद्धव या ठिकाणी ज्ञान आहे का ऐकता उद्धव म्हणायला लागला की देवा, आतापर्यंत तुम्ही संत महात्म्याचं सांगलं वर्णन. आता संत महात्मे कसे पाहावे, आम्हाला कोणी भेटतील संत असे संत भेटले पाहिजे. आणि असे संत महात्मे भेटल्यानंतर काय करावं लागेल, संत महात्म्याची आम्ही सेवा करू. पण आज भेटले तर पाहिजे जीवनात. तुटोनी पडता आकाश आणि कांची ते भाती वास. या लागी मी ऋषिकेश त्यांचा दास झालोसे. नवल भावार्थाचा महिमा मज विश्वात्म्याचे झाले ते आत्मा. पैसे लाने दया आम्हा मज पुरुषोत्तमा वश्य केले. संतांशी मज भिन्नपणा कल्पांती नाही गाजान. तुझ जिवारीची उनपुन तुझ संपूर्ण सांगितली. मला काय देता आता हे भगवंत सांगून राहिले उद्धवा, संत जे आहेत हे संत महात्मे हे ना संपूर्ण काय केलं, त्याग केला. संत महात्म्याने जीवनात काय केलं, त्याग केला. त्याच्यामुळे मी कल्पांती ते विसरत नाही. संत माझे झाले माझ्या भक्ती. संत माझे झाले माझ्या भक्ती. येर लोक मजना भजती. बाकीचे लोक माझी भक्ती करत नाही म्हणून ते कोणी सोडले मी ना. ते म्यादितले काळाच्या हाती अद्रष्टगती बांधोनी. नाथ महाराज काय लिहितात, उद्धवाने प्रश्न मांडला की देवा, तुला संत महात्म्याचं आतापर्यंत वर्णन केलं. संताची भेट झाली की मग पाहू, संताची भेट झाली की मग पाहू. पण बाकीचे लोक कोणी सोडले. देवानं सांगलं की उद्धवा, अरे संत महात्म्याच्या सेवेत जे लोक जात नसतील किंवा संत महात्म्याच्या सत्संगात जे लोक जात नसतील ते मी कोणी नेऊन ठेवले. बरोबर खालच्या ओळीत लिहिताना महाराज नाही लिहिलं, ते म्यादितले काळाच्या हाती अद्रष्टगती बांधुनी. काळाच्या हाती दिले ते सगळे, बांधून दिले ते, असे तसे नाही दिले, सुटले नाही पाहिजे. कुठे दिले, माझ्या संतापाशी यावया प्राप्ती नाही काळाशी. संत
महात्मे जे आहेत ते संत महात्मेच्या जवळ काळ येऊ शकत नाही, लक्षात ठेवा. मी सदा रक्षिता त्यासी ते गडी काळाशी नागवती. कारण संत महात्मे जे आहेत, जगा काळ खाय, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुकोबा काय म्हणतात, जगाने काळ खाऊन राहिला म्हणजे काय करून राहिला. काळ जो आहे तो एका एका क्षणानं प्रत्येकाचं आयुष्य कमी कमी करून राहिला, लक्षात ठेवा. काळ कसा आहे, एका एका क्षणानं प्रत्येकाचं आयुष्य कमी कमी करून राहिला. पण संत महात्मे जे आहे, ते संत महात्मे जे आहेत त्या काळावर विजय प्राप्त करून राहिले. म्हणजे तो काळ जो आहे तो काळ भगवंताच्या चिंतनात खर्च करून राहिले, लक्षात ठेवा. एवढा फरक आहे लक्षात. आपला काळ कुठे चालला, आपला काळ प्रपंचात चालला, विषयाच्या आसक्तीनं चालला. संत महात्म्याचा काळ चिंतनात चालला, एवढा फरक आहे, लक्षात. म्हणून संत महात्मे काळावर विजय प्राप्त करता म्हणजे तो काळ चिंतनात चालला. म्हणून तुकोबा सांगतात की काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतात जायचं आहे. कोण्या गंगेत स्नान करायचं आहे, जेथे उळे रजे धुळ तेथे करावी आंघोळ. आता या ठिकाणी 7 दिवस पर्यंत 9 दिवस पर्यंत संपूर्ण जगातले तीर्थ, लक्षात ठेवा, एक तीर्थ नाही, संपूर्ण जगातले तीर्थ या ठिकाणी रात्री प्रदक्षिणा घालून राहिले. एवढं भाग्य आहे बाबा. हे तुमची आपली वाणी नाही, हे नाथ महाराजचे शब्द आहे. आणि नाथ महाराजच्या घरी भगवंत स्वतः 36 वर्ष पाणी भरायले होते. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी. एवढं मोठं नाथ भागवत त्यांनी लिहिलं आणि त्यात एक एक शब्द अतिशय महत्वाचा लिहिला. संपूर्ण तीर्थ जगातले त्रिवेणी संगम, आपण म्हणतो सगळे तीर्थ, संपूर्ण जगातले तीर्थ या ठिकाणी प्रदक्षिणा घालून राहिले. एवढं मोठं भाग्य आहे. आलं का लक्षात. हे काही सामान्य कथा नाही, हे काही सामान्य ज्ञान नाही. चालले कथा सांगत असं आहे का काही नाही, सामान्य ज्ञान नाही. हे विशेष स्वरूपाचं असं जे पवित्र आत्मज्ञान आहे, ते आत्मज्ञान तुम्ही आपण श्रवण करून राहिलो, हे या जगातलं पहिल्या नंबरचं भाग्य आहे, लक्षात ठेवा. हे काही लहान सहान नाही आत्मज्ञान, किंवा थोडीशी कथा आहे म्हणून चालले असं आहे का काही नाही. सकल संतांचा राजा स्वामी एकनाथ माझा, त्यांच्या ऐकता भागवत प्राणी होती जीवन मुक्त. लक्षात. मी पहिल्या दिवशी बोलून गेलो की हे नाथ भागवत आहे, हे काही दुसरं नाही, कथा नाही. हे संपूर्ण जगाचं आत्मज्ञान या ठिकाणी सुरू आहे. हे मोठं भाग्य आहे तुमचं, लक्षात ठेवा. या परी संतांचे सर्व काज करिता मज नाही गा लाज. उद्धवा माझे अत्यंत हिजवू जाते मी तुझं सांगेन. काय सांगतात महाराज आता की संत महात्म्याचं जे सर्व काम आहे ते स्वतः मी करतो. आवर कावडीने पाणी, चक्र पाणी, स्वतः परमात्मा. किती वर्ष, 1 दिवस 2 दिवस काय, 36 वर्ष नाथ भागवताचं लिखाण चालू होतं. हवार करामायन लिहिलं नाथांनी. त्या ठिकाणी एक एक शब्द अतिशय महत्वाचा लिहिला नाथ महाराजांनी, लक्षात ठेवा. त्या ठिकाणी भगवंत अखंड सेवेत होते. म्हणून संत महात्म्याचे उपकार आहे, लक्षात ठेवा. ऐशे दोष गुण टिळका तू श्रोत्र वृत्य सूद सका. तुझन सांगिजे वांगा सर्वदा देखा न धरवे. मज गुप्ताचे गुप्त सार. काय सांगता परमात्मा खाले की असं जे गुप्तातलं गुप्त भांडार आहे, ते गुप्तातलं गुप्त असणारं जे परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान आहे, ते ज्ञान मी तुझ्यापुढे मांडून राहिलो. पहा बरं, हे गुप्त होतं भगवंताच्या हृदगत होतं. भगवान शिवजीच्या हृदगत असणारं जे ब्रह्मज्ञान होतं, ते ब्रह्मज्ञान पार्वती मातेनं बाहेर काढलं. कोणाच्या सांगण्याहून, नारद महर्षीच्या सांगण्याहून. हे ज्ञान कुठे होतं, हे भगवान शिवजीच्या हृदयात होतं, हे बाहेर निघत नव्हतं. पण पार्वती मातेची कृपा झाली. पार्वती मातेने प्रश्न विचारला भगवान शिवजीले, आणि प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे गुप्ताचं गुप्त भांडार जे होतं, ते भांडार काय केलं,
नाथ महाराज तुमच्या आपल्याकरता उघड गेलो. हे गुप्त होतं सगळं सगळं ज्ञान. मज गुप्ताचे गुप्त सार, सारांचे गुप्त भांडार, ते भांडारीचे निज सारा तुम्ही साचार सांगेन. भगवंत सांगायला लागले की हे गुप्त ज्ञान, हे गुप्त भांडार होतं. आणि गुप्त भांडार म्हणजे मोठं सोन्याचं भांडार आहे. लक्षात ठेवा, हे ज्ञानाचं भांडार आहे. हे ज्ञानाचं भांडार जसं या ठिकाणी नाथ महाराज गुप्त सांगून राहिले, त्याचं वर्णन सांगून राहिले या ठिकाणी नाथ महाराजांना. ऐशे गुह्याचे गुह्य निश्चिती नाही सांगितले कोणाप्रती. आजपर्यंत सुद्धा असं गुह्य ज्ञान भगवंत म्हणून राहिले की मी कोणाजवळ सांगलं नाही. कारण वेळ सापडला नाही, लोकही भेटले नाही. भेटले का लोक देवाले? नाही. त्यावेळी युद्ध करता येत होते परमात्मा. द्वापार युगात अनेक लोक त्या ठिकाणी भगवंतानं काय केलं, बालपणीच अनेक राक्षस मारले. टाईम होता का देवाले ज्ञान सांगेल? हे निर्धामाला जायच्या वेळेस उद्धवानं प्रश्न मांडला देवाले, मी तुमच्या सोबत येईल. म्हणून भगवंतानं पुन्हा हे ज्ञान उद्धवाच्या जो सांगलं. आणि उद्धवाला सांगलं देवाने की हे गुह्यातलं गुह्य ज्ञान, हे गुप्तातलं गुप्त भांडार, हे त्याला मी सांगून राहिलो आता. ऐशे गुह्याचे गुह्य निश्चिती नाही सांगितले कोणाप्रती. तू सकाळी उलग संगाती अनन्य प्रीती मज लागी. एवढं मोठं तू या ठिकाणी प्रेम निर्माण झालं म्हणून हे एवढं मोठं ज्ञान जे आहे ते ज्ञान तुला सांगून राहिलं उद्धवा. केवळ कोरडी नव्हे गा प्रीती, तैसेची माझी अनन्य भक्ती. भक्ती सारखी विरक्ती अवंचक स्थिती तुझपाशी. नुसती कोळलं प्रेम नाही. काही काही लोक नुसतं कोळलं प्रेम करतात. पण भगवंत काय सांगून राहिले या ठिकाणी की नुसतं कोरडं प्रेम नाही भगवंताचं. भगवंताचं कसं प्रेम आहे म्हणतात, साधू अस्मिन परम प्रेम रूपा यल्लब्धा पुमान सिद्धो भवती तृप्तो भवती आणि आत्मा रामो भवती. अन्याश्रया त्यागो अनन्यता. एवढं प्रेम होतं देवाचं. अन्याश्रयानां त्यागो अनन्यता. एवढं मोठं प्रेम होतं देवाचं. कोणावर प्रेम होतं? भगवंताचं प्रेम जे आहे ते उद्धवावर होतं. लक्षात ठेवा. म्हणून उद्धव या ठिकाणी जे ज्ञान सांगलं देवानं आतापर्यंत, ते ज्ञान तुम्ही ना आपण सगळ्यांना ऐकलं आतापर्यंत. काय सांगतात आता पुढे? केवळ कोरडी नव्हे गा प्रीती, तैशीच माझी अनन्य भक्ती. भक्ती सारखी विरक्ती अवंचक स्थिती तुझपाशी. या भक्तीमुळे असं जे पवित्र असणारं वैराग्य आहे ते वैराग्य निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी हे ज्ञान सांगून राहिलो. देव म्हणायला लागले, यादव वंशी पाता देख मज समान तुझी एक. या यादव कुळामध्ये हा उद्धव जो होता भगवंताचा कोण होता? सखा होता म्हणतात. मज समान तुझी एक, समान सगोत्रानी सेवक हे अलोनिका उद्धवा. मनोनी कार्यार्थी सेवक सर्व भावे विश्वासुक. किती वाजोगुण एक एक परम हरिक उद्धवा. उद्धवाला ज्ञान सांगता सांगता भगवंताला आनंद निर्माण झाला. आणि आनंद निर्माण झाल्यावर काय म्हणतात आता? या लागी त्याची गुह्य तुझ्या ठाई, वंजावयामद धरू धीरू नाही. हृदयालिंगले हृदयी चिदानंदुबाई तुष्टला. अशा रीतीनं भगवंताने हे ज्ञान सांगल्यानंतर उद्धवाला आलिंगन दिलं. आणि आलिंगन दिल्यानंतर असा जो चिदानंद आहे तो चिदानंद उद्धवाच्या ठिकाणी प्रगट झाला म्हणतात. मग म्हणे सावधान सादर ऐक माझे वचना. तुझं फावल्या माझे गुह्य ज्ञान वंश उद्धरण तुझे. आपल्या वंशाचा उद्धार होईल देवाला वाटतो. यादव कुळाचा उद्धार करण्याकरता भगवंतानं उद्धवाला काय सांगलं? हा एकटाच शिल्लक राहिला होता फक्त उद्धव. बाकीचं सर्व कुळ 56 कोटी यादव सगळे सगळे त्या ठिकाणी काय झाले?
शापग्रस्त झाले, सगळे शाप लागला होता ऋषीचा. मला लक्षात, दुर्वास ऋषीचा शाप होता, तो सामान्य ऋषीचा नव्हता. आणि त्या दुर्वास ऋषीच्या शापानं हे यादव कुळ समाप्त झालं, लक्षात ठेवा. फक्त याला एकट्याला शाप लागला नाही, देवाला सुद्धा शाप लागला. कोणाचा? दुर्वास ऋषीचा. भगवान गोपाल कृष्णाला सुद्धा लक्षात ठेवा. फक्त हा एकटा उद्धव सुटला. हा का सुटला? का बरं? हा पहिल्यापासून ब्रह्मज्ञानी होता, आणि ब्रह्मज्ञानी माणसाला कोणाला शाप लागत नसते, लक्षात ठेवा. त्याला कोणाचाही शाप लागत नाही. ब्रह्मज्ञान ज्याच्या ठिकाणी प्रगट झालं त्याला कोणाचाही शाप लागत नाही. म्हणून हा याच्या ठिकाणी कोणता शाप लागला नाही त्या ऋषीचा. उद्धवाच्या ठिकाणी एकटाच राहिला होता भक्त. म्हणून भगवंताने हे ज्ञान उद्धवाला सांगलं. मग म्हणे सावधान, सादर ऐका माझे वचन. भगवंत सांगायला लागले, उद्धवा तुझं फावल्या माझे गुह्य ज्ञान, वंश उद्धरण तुझे नी. हे 56 कोटी यादव आता मारले गेले, सगळे लोक मेले, पण याचा उद्धार होईल सगळ्या लोकांचा. आलं लक्षात? स्वर्गीचे पितर इच्छितादी देवा, स्वर्गातले पितर सगळ्या लोकांचे जे स्वर्गात गेले, जे पितृ लोकात गेले, ते इच्छा करून राहिले. काय इच्छा करून राहिले? स्वर्गीचे पितर इच्छितादी देवा, आमचे कुणी व्हावा भक्तराज. आमच्या कुळात कोणी भक्त जन्माला यायला पाहिजे, आणि भक्त जन्माला आल्यामुळे आमच्या सर्व कुळाचा उद्धार होईल. एक भक्त जर जन्माला आला आपल्या कुळात तर 21 कुळाचा उद्धार होते. लक्षात ठेवा. किती पिढ्याचा उद्धार होते? आणि एक साध्वी स्त्री जर जन्माला आली तर ब्रह्मज्ञानी साध्वी तर 42 कुळाचा उद्धार करते. दुप्पट आहे, लक्षात ठेवा. आलं लक्षात? चांगला ब्रह्मज्ञानी पुरुष जर जन्माला आला तर 21 कुळाचा उद्धार होते. आणि ब्रह्मज्ञानी स्त्री जन्माला आली आपल्या कुळात तर 42 कुळाचा उद्धार करते. बरोबर? एवढं भाग्य आहे. म्हणजे 21 कुळ बापाचे आणि 21 कुळ सासरचे. लक्षात ठेवा. डबल आहे अधिकार. केवढा आहे? डबल अधिकार आहे. हे डबल कुळात येते, बापाचं कुळ आणि सासरचं कुळ. आलं लक्षात? म्हणून या ठिकाणी नाथ महाराज काय सांगतात की असे जर भक्त जन्माले आले तर वंशाचा उद्धार होते. जे वंशी होय ब्रह्मज्ञानी, तो वंश पवित्र त्याचे नी. खाले नाथ महाराज काय लिहितात? ज्या कुळात ब्रह्मज्ञानी लोक आहे, ज्या कुळात ब्रह्मज्ञानी कुल स्त्रिया निर्माण झाल्या, आलं लक्षात? ज्या घरी कुल स्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, बरोबर, ज्याच्या घरी एवढ्या मोठ्या कुल स्त्रिया जन्माला आल्या त्याच्या घरात 42 कुळाचा उद्धार होते. लक्षात? नाथ महाराजचे शब्द आहे, तुमचे आपले शब्द नाही. जे वंशी होय ब्रह्मज्ञानी, तो वंश पवित्र त्याचे नी. हे सत्यजान माझी वाणी, विकल्प मनी न धरावा. हे सत्यवाणी आहे. नाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात की ज्याच्या ठिकाणी एवढं मोठं पवित्र ज्ञान प्राप्त झालं त्याच्या ठिकाणी काय होते म्हणतात की 21 कुळाचा उद्धार होते. त्याच्यामुळे वंश पवित्र होते. मनसी सोये तू ब्रह्मपूर्ण, वंशी अवतरलासी नारायणा. तेरे वंश उद्धरला जाण, माझे ज्ञान ते किती. त्यावेळेस उद्धव म्हणायला लागला की देवा तुम्ही एवढे ब्रह्मज्ञानी आमच्या कुळात जन्माला आले, तुमचे ज्यांना हा कुळ आमचं कुळ पवित्र झालं. पण भगवंत काय म्हणायला लागले की उद्धवा तरी नाव रूप जाती गोत्र, त्या अवघ्यांची मी अलिप्त. सकळ कुळेशी मी कुलवंत, गोत्र समस्त जग माझे. मी सर्व जगाचा बाप आहे. काय म्हणतात परमात्मा? हे सर्व कुळ जे आहे हे संपूर्ण जगाचं कुळ मा आहे. मी नुसतं यादव कुळात जन्माला आलो काय? नाही. ऐसे मनोनी निज गुह्य सार, तुझ मी सांगेन साचार. तेने होईल जगाचा उद्धार, ऐसे शारंगर बोलिला. की संपूर्ण जगाचा उद्धार होईल असं पवित्र ज्ञान तुला आता सांगणार आहे मी. त्याच्या पुढचं ज्ञान भगवंत आता उद्धवाला पुन्हा पुन्हा सांगणार आहे. लक्षात ठेवा. या परी उद्धवा सावधान,
ज्याशी कृष्ण सांगेल गुह्य ज्ञान पुढील अध्याय अति गहन रसायन निरूपण हरीचे. भगवंत आता पुढच्या अध्यायामध्ये काय सांगणार आहे म्हणतात, असं जे पवित्र ज्ञान आहे इति गुह्यतमं शास्त्र निरमुक्तम मया नव एतत् उद्वा बुद्धिमांशात कृतकृतस्य भारत. ही संपूर्ण जग एक कृतकृत्य होईल एवढं मोठं पवित्र ब्रह्मज्ञान आता भगवंत पुढच्या अध्यायात सांगणार आहे तुम्हाला. लक्षात, एका विनवी जनार्दना संती मद द्यावे अवदान श्रोती व्हावे सावधान मस्तकी चरण वंदिले तुमचेरी पद प्रसादे श्री भागवतींची श्लोक पदे वाखानीनार्थावबोधे संत स्वानंदे तुष्टलिया या रागी एका शरण जनार्दनी तव जनार्दनाची एकपणी जेविका सागरी जे पाणी तरंगमणी विराजे. काय लिहितात नाथ महाराज या ठिकाणी, ते असं जे पुढच्या अध्यायात जे ब्रह्मज्ञान सांगल्या जाईल ते ब्रह्मज्ञान सर्व अंगाचे कान जर करून तुम्ही ना ऐकलं तर काय होईल म्हणतात, या जन्मात सगळ्याचा उद्धार होईल. लक्षात, काय लिहितात नाथ महाराज या ठिकाणी, सर्व अंगाचे कान करून एकाग्र चित्तानं असं जे पवित्र आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान जर तुम्ही ना श्रवण केलं असं गुह्यातलं गुह्य ज्ञान लक्षात तर काय होईल म्हणतात, तुमचा सुद्धा उद्धार होईल. इति श्रीमद् भागवते महापुराणे एकादश स्कंदे एकादशिकायां श्री कृष्णोद्धव संवादे एकादश पूजा विधान योगो नाम एकादशोध्याय. कुंडली गवर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज गोपाल कृष्ण भगवान की सद्गुरु एकनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो सद्गुरु वसंतु ऐक्य काळी तुझा ऋतू तया ऋतू काळीचा मारो तू ज्ञानवरा तू जैरिगे तै अविद्येची जुनी पाने जळोनी जाती तत्क्षणे नवपल्लवी विराजमाने विरक्तपणे आरक्त गोपाल कृष्ण भगवान सद्गुरु एकनाथ महाराज की जय. अशा रीतीनं भगवंत आता पुढच्या अध्यायाला सुरुवात करणार आहे आणि सुरुवात करायच्या अगोदर काय लिहित आहे ठिकाणी नाथ महाराज की ओम नमो सद्गुरु वसंतु. सद्गुरूचं वर्णन करून राहिले म्हणजे सद्गुरूची स्तुती करून राहिले. असा जो ओंकार स्वरूप जो परमात्मा आहे, ओंकार स्वरूप जे सद्गुरु आहे त्या सद्गुरूचं वर्णन सांगता सांगता नाथ महाराज काय म्हणतात की जो ज्ञान वनातू जैरिगे, या ज्ञानाच्या वनात म्हणजे या ज्ञान सागरात काय होईल, या ज्ञान सागरात जो रिगेल म्हणजे जो या ज्ञान सागरात प्रवेश करेल तै अविद्येची जुनी पाने गळोनी जाती तत्क्षणे. म्हणजे आपल्या ठिकाणचं जे अज्ञान आहे, अविद्या आहे, ते अज्ञान समाप्त होईल आणि अज्ञान समाप्त झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी काय प्राप्त होईल म्हणतात, असं जे पवित्र ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञान प्राप्त झाल्यामुळे काय होईल की त्याचा उद्धार होईल. त्याशी दिववे न पल्लवे अति पल्लवे कोडिका झाल्या वसंताचे रिगवणे वृक्षाळवे फुटले देणे सोहम भावाची सुमने तेने गुणे विकासली. महाराज काय लिहितात की ज्यावेळेस वसंत ऋतू येते, कधी येते वसंत ऋतू बरं, आणि वसंत ऋतू आल्यानंतर उन्हाळ्यात सुद्धा झाडायला हिरवेगार पाने येतात. वसंत ऋतू आहे तो. आणि हा वसंत ऋतू जर आला तसा हा वसंत ऋतू आहे तुमच्या आपल्या जीवनातला. संत महात्म्याचं जे ज्ञान आहे, पवित्र ज्ञान जर ऐकण्याचा योग आला तर आपल्या जीवनात वसंत ऋतू आला समजून करा, लक्षात ठेवा. आणि हा वसंत ऋतू पुन्हा पुन्हा येते काय नाही, 12 महिन्यातून एकदा वसंत ऋतू कधी निर्माण होते. हा झाडायले पानं फुटतात, नवीन पालवी फुटते. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज काय म्हणतात, सोहम भावाची सुमने
येणे गुणे विकासनी. एवढं मोठं पवित्र ज्ञान जर तुम्ही आपण ऐकलं तर आपल्या ठिकाणी सोहम भाव निर्माण होते. म्हणजे काय होते, मी ब्रह्म आहे अशी अवस्था प्रगट होते. आणि मी ब्रह्म आहे अशी अवस्था प्रगट झाल्यानंतर काय होते म्हणतात, कृष्ण सारूपे कृष्ण भ्रमर तेने जे पावले अति सत्वर अमोद सेविती अरुवारा कैसे निकेशरा कुचंबे सद्भावाच्या अमोद धारा सेविता सुख झाले भ्रमरा हृदय कमळी गेला तारा मध्यम द्वारा चालिले. असा जो सद्भाव आहे तो सद्भाव आपल्या ठिकाणी प्रगट होते. आणि सद्भाव प्रगट झाल्यानंतर काय म्हणतात महाराज या ठिकाणी आता, की सद्भाव प्रगट झाल्यानंतर आपल्या ठिकाणी भक्ती ओचंबळून येते. आणि आपलं हृदय जे आहे ते हृदय कमळ काय म्हणतात, अतिशय पवित्र होते म्हणतात. लक्षात ठेवा. भेदोनिया साई कमळे द्विदळादी षोडश दळे. हे आपल्या प्रकृतीतले साई कमळ जे आहे ते कमळ म्हणजे होते म्हणतात, त्याचा भेद होते. त्याचा भेद होते म्हणजेच हे साई कमळ त्या ठिकाणी विकसित होतात. एवढं मोठं पवित्र ज्ञान आहे. आणि पवित्र ज्ञान तुम्ही श्रवण केल्यामुळे तुमच्या प्रकृतीतले म्हणजे तुमच्या शरीरातले कमळ जे आहे ते विकसित होऊन जातात, प्रकाशित होऊन जातात. आणि त्याचा प्रकाश जो आहे तो प्रकाश बाहेर उमटते. हृदय कमळी गेला धारा मध्यम द्वारा चालिले. अशा रीतीनं भेदोनिया स्वाई कमळे द्विदळादी षोडश दळे. द्विदल कमळ आहे तुमच्या आपल्या प्रकृतीत. आणि त्या द्विदल कमळावर काय आहे, त्या द्विदल कमळावर प्रत्येकाचं मन आहे. लक्षात ठेवा. त्या द्विदल कमळावर जायचं आहे तुम्हाला, आपल्या प्रत्येकाला मन पाहायचं असेल तर. भेदोनिया साई कमळे द्विदळादी षोडश दळे जे पावले मळ्या निळे सहस्रदळी मिसळले. आणि या सहस्रदल कमलाचं सुद्धा नाथ महाराज वर्णन करून राहिले आता, की असं जे पवित्र ब्रह्मज्ञान आहे ते ब्रह्मज्ञान सद्गुरूच्या कृपेनं तुम्ही आपण या ठिकाणी श्रवण करून राहिलं मोठं भाग्य आहे. आणि सद्गुरूच्या कृपेनं असं जे तुमचं आपलं मन आहे ते मन सुद्धा पवित्र होते. आणि मन प्रसन्न होते. आणि मन प्रसन्न झाल्यावरच भक्ती घडते, तशी घडत नाही. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. मन जर प्रसन्न नाही तर कोणतंही कार्य घडत नाही. लक्षात ठेवा. भक्ती तर दूर राहिली पण आपला व्यवहार सुद्धा घडत नाही मन प्रसन्न नाही तर. मन जर म्हणते तर मन जर प्रसन्न असलं तर कोणतंही कार्य घडते. या ठिकाणी नाथ महाराज काय सांगतात, जे पावले मळ्या निळे सहस्रदळी मिसळले ते तर शेवनी पराजवळा उन्मत्त मातले अलिकुळ करीती आनंदाचा गोंधळ सुख कल्लोळ स्वानंदे. असा आनंदाचा कल्लोळ आपल्या ठिकाणी निर्माण होते. पवित्र ज्ञान जर ऐकलं तर लागला अनुमताचा ध्वनी. पुढे काय होते म्हणतात, की असा जो गोंधळ आहे म्हणतात, काय म्हणतात, तो गोंधळ निर्माण होते. म्हणजे काय होते, लागला अनुमताचा ध्वनी ऋण धुनती दशलक्षणी त्याही नादाने प्राशोनी निशब्दपणे निवांत. नाथ महाराजांनी निवांत वर्णन सांगून राहिले या ठिकाणी आत्मज्ञानाचं. आणि असं जे पवित्र ज्ञान आहे ते पवित्र आत्मज्ञान ऐकल्यामुळे आपल्या ठिकाणी काय होते म्हणतात, असा जो अनहद ध्वनी आहे तो अनहद ध्वनी सुद्धा प्रगट होते. एवढं मोठं या ठिकाणी शास्त्र पवित्र ज्ञान आहे. आणि आत्मज्ञान जे आहे ते आत्मज्ञान तुम्ही आपण श्रवण करून राहिलो मोठं भाग्य आहे. आता राहील विषय जो आहे तो उद्या भाऊ. कारण ब्रह्मज्ञान हे अतिशय उंच कोटीचं आहे आणि आत्मज्ञान त्याच्यापेक्षा उंच कोटीचं आहे. आणि हे उंच कोटीचं आत्मज्ञान जे आहे ते 1-1.5 तास घ्यायला पाहिजे. जास्तीत जास्त 2 घंटे. आपण 3-3 तास घेऊन राहिलो. डोक्यात बसलं पाहिजे ते एवढं मोठं. लक्षात आपल्या डोक्यात राहायला पाहिजे. याचं मनन करायला पाहिजे संध्याकाळी. लक्षात ठेवा. ज्याने हे आत्मज्ञान ऐकलं त्याने याचं मनन करायला पाहिजे. मनन केल्यानंतर त्याचा निधिध्यास करायला पाहिजे. आजच्या भागवतात काय काय निघालं हे पहिल्यापासून आपलं ध्यानात ठेवायला पाहिजे. आणि राहील विषय जो आहे तो आता उद्या आत्मसाक्षात्कार पर्यंत करायचा आहे आपल्याला ध्यान.
सगळ्या लक्षात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हरे गौरनारायण